तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र ठाणे. तर येथे रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे ट्रेनिंग इन्चार्ज वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी ते एक जागा आहे अर्जासाठी. यासाठी तुम्हाला MBBS इथं लागणार आहे. तसेच याच पदासाठी दुसरी जी पात्रता आहे तर तुम्हाला इथे BAMS तसेच प्रशिक्षणातील अनुभव इथे लागणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते MBBS उमेदवारांसाठी 60,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे. तसेच BAMS उमेदवारांसाठी 28,000 तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रशासकीय अधिकारी. तर यासाठी पण इथे एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. यासाठी तुम्हाला BCom किंवा MCom तसेच 3 वर्षाचा अनुभव किंवा सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, तसेच तुम्हाला MSCIT तसेच टॅली ERP सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच शासकीय सेवेतील अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. आणि या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच MBBS तसेच विशेषज्ञ व अतिविशेषज्ञ या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ती इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आहे. तर तुम्हाला डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे या नावाने इथं बँकेचा DD काढायचा आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे तर वैद्यकीय अधिकारी MBBS या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, तसेच रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर तिथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदासाठी. आणि गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची एकाकी पद असल्यामुळे गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं तयार करण्यात येणार आहे आणि त्यानुसार इथं उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. तसेच या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहे तर ते इथं Google लिंकद्वारे करायचे आहे ऑनलाईन पद्धतीने. इथं Google लिंक देण्यात आलेली आहे आणि Google फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, टॅली सर्टिफिकेट, तसेच जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, नावात बदल असल्यास गॅजेट किंवा राजपत्र, तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 21/3/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत. स्वहस्ते किंवा टपालाने किंवा कुरिअरने तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर 2 ठाणे. तर या ठिकाणी तुम्हाला जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तसेच ट्रेनिंग इन्चार्ज वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी तुमच्या ज्या मुलाखती आहेत तर ते इथं 25/3/2025 रोजी इथं होणार आहेत 11 वाजता. आणि जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे. तर या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे मुलाखतीसाठी तुमच्या कागदपत्रांसह. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.